उत्तर पुणे जिल्ह्यात अचानक वाढलेली थंडी आणि बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकाला फटका बसलाय। पिकावरती चिकटा मावा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे याचा उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात गेली आठवडाभर पडलेल्या थंडीने खरं ज्वारीचं पीक जोमत होतं, मात्र पुन्हा गेली 2 दिवसापासून आता थंडी गायब झालेली आहे आणि खरं तर या ठिकाणी आता ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे। मात्र या ढगाळ हवामानाचा ज्वारी पिकाला आपल्याला फटका बसताना पाहायला मिळतं। आपण जर ज्वारीचं पीक पाहिलं तर ज्वारीच्या गाभ्यामध्ये या ठिकाणी मावा पडलेला पाहायला मिळतं। ज्वारीच्या पिकावरती चिकटा मावा यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या खरं चिंता वाढलेली आहे। यंदा परतीच्या पावसाने या परिसरात हुलकावणी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं बस हे ज्वारीचं पीक शेतामध्ये जगवलं, मात्र थंडीमध्ये हे पीक जोमातील अशी आशा असताना त्यात आता थंडी गायब झालेली आहे आणि आता सध्या ढगाळ हवामानामुळे या ज्वारीच्या पिकाला आपल्याला फटका बसलेला पाहायला मिळत आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात ज्वारीचं पीक केलं होतं आणि आता या थंडी गायब झाल्यामुळे ज्वारीच्या पिकाला या वातावरण बदलाचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। महत्वाची बातमी ती म्हणजेच नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात चायना द्राक्षांचा हंगाम सुरू झालाय। चवीला गोड आणि आकाराने मोठी तसंच भारतीय दरापेक्षा चायना द्राक्ष स्वस्त असल्यानं ते ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे। पुढील 5 महिने हे फळ ग्राहकांना चाकता येणार आहे, मात्र त्याची मागणी वाढल्यानं भारतीय द्राक्षाच्या विक्रीवर याचा परिणाम होतोय, त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी इतर व्यापारी करत आहेत। अकोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदार आणि हमाल यांच्यात हमालीच्या दरवाढीवरून तोडगा न निघाल्यानं आजपासून बाजार प्रशासनानं व्यवहार पूर्णतः बंद ठेवले। शेतकऱ्यांनी तोडगा निघेपर्यंत शेतमाल विक्रीला आणू नये असं बाजार समिती प्रशासनानं जाहीर केलंय। सध्या बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालाची मोठी आवक सुरू आहे, अशातच बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे बाजार समितीसह शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढण्याची सूचना कृषी बाजार समितीने दिली आहे। तर आपण बाजार समितीने खरीददाराला आणि ग्रेन मर्चंट व्यापारी त्या मंडळाला सुद्धा सूचना दिली जो हा विषय खरेदीदार आणि त्यांच्याकडे काम करणारे जे लोकल गाडीवाले कामगार यांच्या वैयक्तिक स्तरावरचा आहे, त्यामुळे त्यांनी समन्वयाने निर्णय घेऊन लवकरात लवकर बाजार समितीमधील कामकाज सुरू ठेवण्याबाबत कळवलेले आहे। आपण परभणीमध्ये महिनाभरापूर्वी भाव खाणाऱ्या टोमॅटोच्या किमती आता गडगडल्यात। गेल्या महिन्यात 100 रुपये किलो दरानं विकला गेलेल्या टोमॅटोला आज 25 किलोच्या कॅरेटला 100 रुपयाचा भाव मिळतोय। टोमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोचे दर कोसळलेत, याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। लागव आणि वाहतूक खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय, त्यामुळे भाजीपाला वर्गीय पिकांना हमीभाव देत विमा कवच देण्याची टोमॅटो उत्पादकांनी मागणी केली आहे। काढण्याची मजुरी, ताराची मजुरी, बांधण्याची मजुरी असा बराचसा खर्च आहे आणि फवारणी आणि खत सुद्धा खूप महाग झालेले आहेत आणि मजुरी पाहिलं तर उत्पादन खर्च पाहिला तर खूप परवडत नाही। काहीतरी या ठिकाणी माळव्यासाठी पण शासनानं विमा लागू केला पाहिजे। विमा जर त्याचा व्यवस्थित भरला शेतकऱ्यानं, शासनानं जर माळव्याना विमा केला तर माळव्याकडे लोक वळतील। या पद्धतीमध्ये शासनानं लक्ष द्यावं अशी विनंती आहे शासनाला। कोकणातील सुपारीच्या बागा चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे श्रीवर्धनची जगप्रसिद्ध रोठा सुपारी अडकित्यात सापडली। बागा नव्यानं उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून परराज्यातील सुपारीची रोपं पुरवण्यात आली, मात्र या रोपांमुळे सुपारीची प्रत घसरण्याची भीती बागायतदार व्यक्त करतायत, त्यामुळे बागायतदारांना आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील सुपारी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या उद्ध्वस्त झालेल्या सुपारी बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आणि वेगवेगळ्या राज्यातून ज्या सुपारीच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांची रोपं आणून इथल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात आली, परंतु त्याचा नेमका काय परिणाम झाला इथले बागायतदार उदय बापट आपल्यासोबत आहेत। सर, निसर्ग चक्रीवादळात जे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी नवीन सुपारीची रोपं इथं आणली आणि ती शेतकऱ्यांना दिली, काय नेमका याचा परिणाम जाणवतोय? सर, सुपारीची ही जी रोपं बाहेरनं आणली गेली हे अतिशय चुकीची गोष्ट आहे, कारण की सुपारी हे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे,
त्यामुळे इथली जी श्रीवर्धनी रोठा सुपारी आहे की आज तिला जगमान्यता आहे, जगामध्ये नंबर 1 ची सुपारी ही श्रीवर्धनी म्हणून प्रसिद्ध आहे. आता बाहेरून आणलेल्या सुपारीचं जर का इथे क्रॉस पॉलिनेशन झालं आणि तिचा जो आतला पांढरेपणा आहे, या पांढरेपणामुळेच ती जगामध्ये प्रसिद्ध आहे, तो जर का कमी झाला तर ह्या सुपारीची प्रत खाली घसरेल आणि सुपारीला दर ही पुढच्या काळामध्ये कमी लागेल. हे फार मोठं नुकसान ह्या गोष्टीमुळे झालेलं आहे. प्रफुल्ल पवार, झी24 तास, रायगड. नाशिकमध्ये थंडी पुन्हा परतल्यानं द्राक्ष पिकांना मोठा धोका निर्माण झालाय. तापमान 10 ते 12 अंशाच्या दरम्यान घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या फवारणी खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांपुढे द्राक्ष बाग सांभाळण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.